आत्म्य येतं. मन सुसुप्ती सुटलं. कुठं सुटलं मन? सुसुप्ती सुटलं ते, त्याचं तुमचं सुटलं कनेक्शन, ते लीन झालं. कशात? अज्ञानात. वेष्टी अज्ञानात, तुमच्या अज्ञानात. वेष्टी म्हणजे तुम्ही, समष्टी म्हणजे व्यापक. जसं समिष्टी म्हणजे माया, त्या मायेत ह्या जगाचं लीन होणं म्हणजे प्रलय, आणि तुमच्यात मनाचं लीन होणं म्हणजे जगाचा प्रलय. तुमच्यात मन लीन झालं, हे जग लीन झालं, हे प्रारब्धानी. कशाने? म्हणून याला लय निवृत्ती म्हणा. याला कोणची? लय निवृत्ती. आणि ज्ञान झाल्यानंतर आत्यंतिक निवृत्ती, कारणा सहकार्याची. याला कोणची निवृत्ती म्हणा? आत्यंतिक निवृत्ती. बघा, लय निवृत्ती तर चांगदेवानी केली होती. जगाचा काय केला होता त्यांनी? लय केलं. तुम्ही प्रारब्धाने केलं, त्याने प्रयत्नाने केलं. फक्त तुम्ही तुमचा कसा झाला? प्रारब्ध. झोप प्रयत्नाची का प्रारब्धाची? प्रारब्धाने. जर याची असली तर इथं बसल्या बसल्या बी येते, आणि जर नाही त्याची म्हणली तर फॅन खाली बी येत नाही, गादीवर झोपून पाहते. असं होत नाही. म्हाताऱ्याला तले होत असं, फॅन खाली पण त्याला काय येत नाही. हो, पगाने पाहिल्याने लेकरून जेवता जेवता झोपत आहे. कसं? हा, म्हाताऱ्याला त्याला काही केलं तर काही येत नाही. हो, आमच्या इथं एक मात्र रातच्या चहा करून घेते, त्याला काहीच नाही. हां, तुमची शेत पुन्हा ती एशियन नावं सांगतो. आपल्याला काय करायचं? रातच्या उठून काय पिते ते? चहा पिते. झोपच येत नाही घ्यायला. नाही तर मग रेडू येते, रेडू लावून साऱ्या रात काय चालू, लोक झोपायला त्याच्या रेडू चालू. काय उडाली? झोप. झोप काऊन उडती? कशामुळे उडती? आयुष्य कमी झालं. काय कमी झालं? चिंता वाढली, आयुष्य कमी झालं. झोप जशी कमी कमी होईल, समज आता तुम्हाला कत्तही झोप येईन, आता कत्तही झोप येईन, समजायचं 6 महिन्यात आवरला आपला. सूत्र सांगतो, आता तुम्हाला कत्तहीच काय येईना, दिवसा बी नाही, राज्या बी नाही, समजायचं आता आपला 6 महिन्यात बाजार आवरणार आपला. असं आपण आपलं गणित लावायचं. म्हणून 6 महिन्यात आवरायचं तर 6 महिन्याच्या अगोदरच कळून घ्यायचं. मग न मरणं काय कळून घ्यायचं? न मरणं कळून घ्यायचं. गडबड करायची, सावध होऊन भजनी लागा. म्हणून ह्या सगळ्याचे तुम्ही साक्षी आहेत, मनाला जाणणारे तुम्ही. मन म्हणजे काय? केवळ कल्पना आहे. वाया मन हे नाव, हे रवी सावेच कल्पनाची सावयव. जया संगे जीव वस्तू, जीव ब्रह्म वस्तू आत्मा, त्याला जीव दशा तयार झाली केवळ मनामुळे. कोणामुळं? केवळ मनामुळं तुम्ही चैतन्य स्वरूप आत्मा असणारे जीव दशेला प्राप्त झाले. जीव झाले. जीव होणं म्हणजेच पाप आहे. जीव होणं म्हणजे दुःख आहे. जीव होणं म्हणजे नरकात फिरणे. काय झाले? काय झाले तुम्ही? राजाला स्वप्न पडून स्वप्नात तो भिकारी झाला. कोण? राजा. राजा चक्रवर्ती पडला असे सुमन सेवरी, स्वप्न होऊन भिकारी जातान जा घरी भीक मागे. भीक मागू लागला. विसरला मी राजा आहे म्हणून. त्या विचारसागरात दृष्टांत हे. राजाला स्वप्न पडून तो आपण त्याला कोला डासला, कोला चावला. कोणाला? राजाला. पहा ना तुम्ही, राजा कुठं झोपलेला? महालात. बाहेर तलवारी बंदुकन घेऊन सैन्य उभं, बंदोबस्त सट कवाड पॅक लावलेले. कोणाला एंट्री नाही. कोणाला जर जायचं असेल तर अगोदर काय घ्यावं लागतं? हा, लेखी द्यावं लागतं. त्याचं मागून घ्यावं लागतं. मला राजाला भेटायचं, नाव सांगावं लागतं. त्याचं काय काढावं लागतं ते म्हणतात ना, काय परमिशन काढावं लागतं. ते काहीच नाही. राजा तिथं झोपलेला, सुमनाची गादी, फुलाची गादी, त्या गादीवर. आणि तिथं त्याला पडलं स्वप्न. स्वप्नात काय झालं ते मला लक्षात घ्या. स्वप्नाचं लय वेगळं आहे. ग्रस्त आश्रम्याला कधीच बायको स्वप्नात येणार नाही. आली तुमच्या बायको का स्वप्नात? नाही नाही, खोटं बोलू नका.
बायको कधी येते स्वप्नात का धरलेला असतो त्याला कधी स्वप्नात येत नाही. आणि संन्याशाला त्याला संन्याशाला स्वप्नीत गेला की त्याच्या लग्न ध्यानात येतं. लग्नात गेला मग ती नवरी ती त्याच्या स्वप्नात काय येते. म्हणून मनाचा धर्म असं आहे, ज्या मनाने ज्याचा त्याग केला ते तिथं धावत असतं. इन्कार बुलावा आहे, तिरस्कार आमंत्रण आहे. एकादशीच्या दिवशी गुलाबजाम दिसले उगच आली गाडी आली एकादशी ही वैरी राज कशाला यावाय काय दिसले इन्कार आहे ना. इन्कार म्हणलं की काय आमंत्रण आहे. त्याचा तुम्ही इन्कार केला. तुम्ही एखादं तुम्हाला असं ना कशाचं बिड्या वाढायचं तंबाखू खायचं पुड्या खायचं हात सोडूनच द्यायचे दुप्पट अच्छा सोडून द्यायचा चौपट हे असं आहे. इन्कार बुलावा आहे, तिरस्कार आमंत्रण आहे. म्हणून त्यांनी तिरस्कार केलेला असतो या ग्रस्त आश्रमाचा. म्हणून त्याला ग्रस्त आश्रमाचे स्वप्न पडते. कोणाला संन्याशाला ब्रह्मचार्याला ग्रस्ताश्रमाला ग्रस्ताश्रमाचे काय पडत. म्हणून राजाला भिकाऱ्याचे स्वप्न पडत असते ना भिकाऱ्याला श्रीमंतीचे स्वप्न पडत असते. या उलफाट आहे. बरोबर. भिकाऱ्याला भिकाऱ्याचं स्वप्न नसतं पडत. भिकाऱ्याला कशाचं पडल. हा त्याला हांडा सापडल बंगला लगेच त्याला गाड्या हे ते लगे थाटमाट आणि झोपल्याला पोत्या उठत होतं पोत खाली स्वप्नात कुठं बगल्यात आणि जागा झाला की पोत्या. आणि राजाला स्वप्न पडतं भिकाऱ्याचं आणि ते लागला भीक मागायला. कोण चक्रवर्ती राजा पुन्हा सगळ्यावर त्याचं राज्य आहे. सगळ्यावर त्याचं चक्र आहे. असा चक्रवर्ती राजा स्वप्नात भिकार. तसा तुम्ही राजे आहेत आत्माराजे कोणचे राजे सगळ्यावर तुमची सत्ता आहे. सगळ्यावर बघा सगळं तुमच्यावर आध्यस्त आहे. पण तुम्ही जीव दशाला आले इंद्रियाच्या माध्यमातून विषयाचं भीक मागायला. कशाचं भीक मागायला विषयाचं भीक मागायले. दारूदार डोळ्यात येऊन म्हणतात मला रूपा करणी, कानात येऊन म्हणतात मला शब्द करणी, नाकात येऊन म्हणतात गंधा करणी, जिभीत येऊन म्हणतात रस करणी, त्वचेत येऊन म्हणतात स्पर्शाने भीक मागायला. अनगडशाच्या कटुरीवाणी तुमची भीक माग संपत काय संपत नाही. म्हणून भीक मागणं संपतच नाही. म्हणून या पोटा कारणे गा झालो पांगिले याचना. हा भिके नाही खंडना. खंडना भिकाला काय नाही खंड. म्हणून राजे असून स्वयंभू असून आनंद स्वरूप असून चितघन असून जीव दशेला प्राप्त झाले मनामुळं. आपलं चिंतन कशामुळं मनामुळं. आणि मनामुळं तुम्ही जर ते मन परमात्मिक केलं परमार्थाकडे घातलं त्याचं मन तुमचं तुम्हाला स्वरूप स्थितीवर आणून घालतं. जर त्याला मित्र केलं त्या मनाला तुम्ही जर परमार्थात आणलं तेच मन तुमचं मित्र होतं आणि मन राम होतं. त्या मनातच कळालं. ज्या मनात तुम्हाला हे सगळं कळालं त्याच मनात कळालं मी सच्चिदानंद ब्रह्म आहे. कोण आहे मी काय घेऊन कळालं मन घेऊन कळालं. त्याच मनात कळालं मी सच्चिदानंद आत्मतत्व आहे. मी तो वासुदेव तत्वता कळो येईल आहे सभाग्या संता ठाऊका नाही दुजा अनेक मागुतागा. मी तो आत्माराम गणेशू. मी कोण आहे आत्मा आहे असं कुठं कळालं मनातच कळालं बुद्धीतच कळालं. असंच कळालं मनामध्ये निसंशय कळालं. पुन्हा मी शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी हे काहीच नाही याचा मी साक्षी याचा द्रष्टा आहे. मी हे दृश्य आहे मी त्याचा द्रष्टा आहे. असं अनेक इथं महाराज म्हणतात घटद्रष्टा घटभिन्न. घटाला पाहणारा घटाहून कसा आहे वेगळा आहे. सर्वथा न घटोत यथा सर्वथा तो घट नाही. घटाला पाहणारा घटाहून कसा आहे भिन्न. तसा देहद्रष्टा तथा देहो नहामित्य उधरा येत. देहाला पाहणारा देह नाही. देहाला पाहणारा देहान कसा आहे. म्हणून 15व्या अध्यायात किंवा 13व्या अध्यायात बघा ज्ञानेश्वरीमध्ये पहिले 3 अध्याय जीवदशेचं वर्णन करणारे. कोणाचे 6 अध्याय पहिले जीवदशी. मन
द्विदशक म्हणजे तत्पद आणि तोमपद तोम पदाचं